ट्रेकिंगचं आजचं स्वरूप हे खूप वेगळं आहे. मात्र साधारणतः 30-35 वर्षापूर्वींचा काळ वेगळा होता. गो नी दांडेकरांनी गड किल्ल्यांचं हे वेळ तेव्हाच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचवलं आणि त्यातूनच प्रेरणा घेत मग अनेकांनी आपापले ट्रेकिंग ग्रुप्स तयार केले. सेल्स टॅक्स मध्ये हा ग्रुप आहे, ऋषिकेश आणि त्यांचा जो ग्रुप होता सेल्स टॅक्सचा, तर त्यांना म्हणायचे काय भटकाय वायझेडगिरी करताय वगैरे. मग ते म्हणाले ठीक आहे, आता एवढी वर्ष आपण 5-7 वर्ष जातो, आपण क्लब तयार करूया आणि वायझेड म्हणून म्हणायचं ना, वायझेडवरनं आपण नाव देऊया. तर त्यांनी डिक्शनरीत बघितलं यंग आणि झिंगारो म्हणजे भटके, नोमॅड्स, असं करून यंग झिंगारो ट्रेकर्स एक झालं. आणि मग चक्रम हायकर्स, गिरीविहार, नेचर लव्हर्स, गिरीमित्र अशा ट्रेकर्स ग्रुपच्या संस्था झाल्या. मात्र या संस्थांपुढची आव्हानं मोठी होती. त्यावेळेस ट्रेकला जायचं म्हणजे पहिलं ट्रेक ते कुठे जायचं आहे त्याचा पहिला मार्ग शोधायचा, ST कुठपर्यंत जाते, किल्ल्याचा नकाशा काही फारसं माहीतच नव्हता. तेव्हा गोनी दांडेकरांचं किल्ले पुस्तक होतं आणि हरीश कपाड्याने लिहिलं पुस्तक, त्याच्यातनं माहिती मिळवून आम्ही जायचो. पण ती पूर्ण नव्हती अशी माहिती, जुजबीत तुटक माहिती होती. तर त्यामुळे मग तिथे जायचं, गावकऱ्यांना विचारायचं, तिथून कुठल्या दुसऱ्या किल्ल्यावर जायचं असेल एका किल्ल्यावर तर ते शोधून काढायचं आणि असं करत करत आम्ही ट्रेकला जायचो. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा कम्युनिकेशनची एवढी साधनं अवेलेबल नव्हती तेव्हा आम्हाला डिफिकल्टीजसुद्धा फेस झालेल्या आहेत. म्हणजे आता मला आठवतं की 83 साली जेव्हा आम्ही सह्यांकन आखलं ते होतं आमचं पन्हाळगड ते विशाळगड पावनखिंडी मार्गे, हे आमचं सह्यांकन होतं. ऑन पेपर लॉजिस्टिकली आमची आखणी एकदम परफेक्ट होती. पण जेव्हा आम्ही ॲक्च्युअल फील्डवर गेलो तेव्हा आम्हाला कळलं की आम्ही जे रस्ते अध्यारूत धरत होतो की हे रस्ते असतील किंवा इथे ब्रिज असेल, नदी क्रॉस करायला मिळेल, तिथले ब्रिजेस अस्तित्वात नव्हते किंवा ट्रान्सपोर्टची साधनं नव्हती. मग त्यावेळेला अक्षरशः अख्ख्या कॅबचं सामान म्हणजे जवळजवळ 500-700 किलोचं सामान आम्ही पाठीवरती ओझी वाहून नेलेली आहेत. या सगळ्या अडचणींवर मात करत सह्याद्रीपासून सुरू झालेला या ट्रेकिंग संस्थांचा प्रवास हिमालय, नेपाळ, कन्याकुमारी असा भारतभर विस्तारला. मात्र काळाची गरज ओळखून सामाजिक उपक्रम देखील आता ट्रेकिंगचा भाग बनले. आता स्वरूप असं बदललंय, बऱ्यापैकी वाटा सगळ्यांना माहिती आहेत आणि जे संस्थांचे लीडर्स असतात ते त्या वाटेने घेऊन जातात आणि ज्या वाटा माहिती असतात तर तिथली साफसफाई पण करतात. म्हणजे किल्ल्यांचे समजा पायऱ्या असतील त्या साफ करणं, आजूबाजूचा समजा कचरा पडलेला असेल तो गोळा करणं आणि जे तिथे पर्यटक म्हणजे जे प्रसिद्ध किल्ल्यांवर पर्यटक जातात त्यांनी जे टाकलेले रॅपर्स असतात म्हणजे चॉकलेट्स, बिस्किटांचे पुडे आणि काही ठिकाणी बिस्लरीच्या बॉटल्स त्या सगळ्या कलेक्ट करत असतात. वृक्षारोपणाचा एक प्रकार बऱ्याच संस्थांनी सुरू केलेला आहे आणि काही ठिकाणी टँक क्लिनिंगची म्हणजे एखाद्या ठिकाणी जाऊन एखादं टाकं असेल आणि ते खराब झालेलं असेल तर टँक क्लिनिंगच्या दृष्टीने पण बऱ्याच संस्था आता कार्यरत झालेल्या आहेत. संस्थेचे पदाधिकारी, अध्यक्ष या सगळ्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्यात या प्रत्येकामधला ट्रेकर अजूनही जिवंत आहे. कांचनजंगा एक्सपेडिशन पहिल्यांदा 8000ला मी गेलो होतो तेव्हा ते डोंगर एवढे मोठे आणि ते आपण त्याच्यात एवढेसे अगदी आणि मी तेव्हा ग्रेट शेल्फ आहे त्या ठिकाणी होतो, जवळजवळ 7000 मीटरच्या वरती होतो आणि खाली दार्जिलिंग असं दिसत होतं आणि पाऊस पडत होता आणि खाली त्या विजा आणि खाली चमकत होत्या अशा आणि त्यातनं असं वाटलं की आपण किती आहोत म्हणजे अख्ख्या एवढ्या आसवंतामध्ये आपण एकटे आहोत किंवा 2-3 जणच आहोत आणि तरी देखील आपण हे चालतोय, क्लाइम्बिंग करतोय आणि म्हणजे त्या निसर्गाची ओढ म्हणजे त्याची भीती नाही वाटली कधी. ते अचंबित व्हायला वाटतं की एवढं मोठं पसारा आहे हा निसर्गाचा आणि त्यात आपण आहोत आणि तोही आपल्याला सांभाळून घेतोय. तर हा अनुभव त्या ठिकाणी गेल्यानंतरच मिळतो म्हणजे आणि छोट्या ट्रेकला पण मिळतो. आपण एखाद्या किल्ल्यावर गेलो, संध्याकाळी आपण 4-5 जणच बसलेलो आहोत आणि शांत वातावरण आणि ती निसर्ग आणि आपण एकरूप होतो, हे वेगळं आहे सगळं. डोंगराच्या कडे कपारीत फिरणारे हे छंदिस्त भटके. शहरी जीवनात आपल्याला संपूर्ण आपला इगो आपला कसा जपला जाईल बघितलं जातं. आपली सर्व्हिस, आपलं प्रमोशन, आपण कुटुंब प्रमुख असल्याने आपल्याला मिळणारा मान. पण निसर्गामध्ये गेल्यावर आपल्याला समजतं की आपण लहान आहोत आणि तो खूप भव्य आहे.
सह्याद्री असो वा हिमालय, हे डोंगर, हा निसर्ग सगळं जागच्या जागी तसंच आहे कित्येक वर्षापासून, आणि या येणाऱ्या अनेक काळापर्यंत हे असंच राहणार आहे. बदलतील ती यावर भटकणारी पावलं. साहसी, उत्साही, कधी नवखी, धडपडत शिकणारी तर कधी शिकवणारी, दऱ्याखोऱ्यात नव्या वाटा शोधता शोधता स्वतःचा शोध घेणारी.